नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केकला क्रीम कशी लावायची, परफेक्ट आयसिंग कशी करायची आणि केकच्या लेयर कशा पाडायच्या. तर सर्व डिटेल व्हिडिओ जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर मी हा चॉकलेट प्रीमिक्सपासून केक बेक करून घेतलेला आहे आणि स्पॉन्ज आपला रेडी आहे. आता यानंतर या केकला खाचा पाडून याच्या लेयर काढायच्या आहेत. तर मी चाकूच्या माध्यमाने मला जितक्या लेयर काढायच्या आहेत तेवढ्या खाचा पाडून घेतलेल्या आहेत. आणि यानंतर ह्या लेयर झाल्यानंतर आपण याला दोऱ्याच्या माध्यमाने यामध्ये दोरा घालून लेयर काढणार आहोत. तर प्रत्येक आपण ज्या ज्या ठिकाणी खाचा पाडल्या आहेत त्या ठिकाणी दोरा घालायचा आणि इकडून तिकडे आरपार दोरा काढून घ्यायचा. याने आतमध्ये जी लेयर आहे ती एकदम परफेक्ट पद्धतीने कट होते. चाकूच्या माध्यमाने देखील हे कट करतात, पण दोऱ्याची सिस्टीम खूप सोपी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आपण यूज केली तर काय हरकत आहे. तर यानंतर आता एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून घ्यायची. ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून झाल्यानंतर क्रीम घेऊन त्यामध्ये क्रीम आपण भरून घ्यायची. क्रीम एकदम खोल खड्ड्यामध्ये जायला पाहिजे आणि वरती जितकी क्रीम लागेल तेवढी आपण त्यामध्ये घालायची. जेवढी आपल्या पायपिंग बॅगमध्ये बसेल तेवढीच क्रीम आपण त्यामध्ये घालून घेतली. तर आता यानंतर ही पूर्ण क्रीम खालीपर्यंत येऊ द्यायची आणि वरती आणखी थोडी क्रीम बसते म्हणून मी त्यामध्ये घालते. पूर्ण पायपिंग बॅग क्लोज बंद करून घ्यायची आणि सर्व क्रीम खालीपर्यंत येऊ द्यायची. त्यानंतर ज्या आपण लेयर पाडून घेतल्या होत्या त्यावरती शुगर सिरप लावून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवायचं, केकचा जो पुठ्ठा असतो त्यावरती क्रम्प जे पडलेले असतात आपण लेयर पाडताना ते सर्व क्लीन करून घ्यायचं आणि आपण अशा पद्धतीने क्रीम लावून घ्यायची. पायपिंग बॅग एकाच दिशेने फिरवायची. जसं आपण गोल चकली कुरडाई बनवतो सेम त्या पद्धतीने एकाच दिशेने फिरवायचं, म्हणजे आपली क्रीम एकाच लेवलने लागते. बघू शकता अशाच पद्धतीने क्रीम लावून घ्यायची आणि एक स्पॅच्युला घ्यायचा आणि अलगद हाताने त्यावरती फिरवायचं. क्रम्स कुठेही क्रीममध्ये मिक्स झाले नाहीत आणि एकदम इझी पद्धत ही आहे. आता यावरती मला चॉकलेट घनाशचा केक बनवायचा होता म्हणून मी थोडंसं घनाश त्यावरती टाकलं आणि स्प्रेड केलं. जर तुम्ही पायनॅपल केक किंवा बटरस्कॉच केक बनवत असाल तर तुम्ही बटरस्कॉच आणि पायनॅपलचं क्रश वापरू शकता. आता वरती आणखीन एक लेयर मी ठेवून घेतली आहे आणि त्याला देखील शुगर सिरप लावून घेतलं. शुगर सिरप लावून झाल्यानंतर त्याच पद्धतीने त्याच प्रोसेसने मी आणखीन लेयर लावून घेत आहे. अलगदपणे स्पॅच्युलाच्या माध्यमाने याला स्प्रेड करून घेतला आहे. क्रीम एकदम परफेक्ट आपली व्हिप झाली पाहिजे. जर क्रीम जास्त घट्ट झाली असेल तर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये नाईफ किंवा स्पॅच्युला डीप करून त्यावरती फिरवा. याच्याने क्रीम सॉफ्ट होते आणि जी आपण क्रीम लावतो ती आयसिंग देखील एकदम प्लेन होते. आणखीन एक आपण त्यावरती लेयर ठेवून घेतली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सेम त्याच प्रोसेसने मी क्रीम लावून घेत आहे. बघू शकता. क्रीम लावताना एक लक्षात ठेवायचं, टर्न टेबल आपला एकाच दिशेने फिरला पाहिजे आणि क्रम्स जे असतात ते क्रीममध्ये मिक्स व्हायला नको आहे. याच्याने क्रीम खराब दिसते. तर अशा पद्धतीने अलगदपणे स्पॅच्युला फिरवून घ्यायचा आणि जी एक्स्ट्राची क्रीम आपली लागलेली आहे ती आपण बाजूला काढून घ्यायची आणि ही क्रीम आपण जी चांगली व्हिप केलेली आहे त्यामध्ये मिक्स नाही करायची, नाहीतर ते क्रम्स सगळे त्याच्यामध्ये मिक्स होतात. आणखीन मी यावरती चॉकलेट घनाश टाकून घेतला आहे आणि अलगदपणे याला सुद्धा फिरवायचं आहे. जर क्रीममध्ये चॉकलेट पाहिजे असेल तर ते क्रीममध्ये मिक्स करू शकता, नसेल तर वरती एक लेयर बनवू शकता. आता ही आहे आपली लास्ट लेयर. यावरती सुद्धा शुगर सिरप लावून घ्यायचा आहे. जर तुमची लास्ट लेयर जे आपण ठेवणार आहोत ती जास्त मोठी असेल किंवा साईडचे कडा त्याच्या दिसत असतील तर ते तुम्ही सिझरने कट करू शकता. आता वरती आणखीन एक मी त्याच प्रोसेसने त्याच पद्धतीने क्रीम लावून घेत आहे.
जेव्हा पण आपण क्रीम लावतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही नवीन बिगिनर केक बनवत असाल तर क्रीम लावताना तुम्ही पायपिंग बॅगचाच वापर करा. जर तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट क्रीम घेऊन केकवरती स्पॅच्युलाने त्याला फिरवू शकता. पण जर प्रॅक्टिस नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. याच्याने तुम्हाला सोपं जाईल केक बनवणं आणि तुमची आयसिंग देखील परफेक्ट होईल. तर अशा पद्धतीने वरती स्पॅच्युला मी फिरवून घेत आहे आणि आता साईडच्या जे कडा आहेत, कडेला देखील मी क्रीम लागली होती ती प्लेन करून घेत आहे, बघू शकता. आणि ही जी साईडची क्रीम प्लेन झाल्यानंतर आपण केक फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिट ठेवायचा आहे. याच्याने आपली जी नेक्स्ट क्रीम जी आपल्याला लावायची असते ती चांगल्या पद्धतीने केकवरती बसते आणि आपल्याला जी काही डिझाईन बनवायची आहे ती देखील डिझाईन छान येते. तर आता मी डबल आणखीन पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन त्याच पद्धतीने क्रीम लावत आहे. आता याला देखील स्पॅच्युला घेऊन साईडला एकदम अलगदपणे फिरवायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण स्पॅच्युलाने साईडला क्रीमला आयसिंग करतो तेव्हा जी नाईफ असते, जो स्पॅच्युला असतो, त्याला इकडे तिकडे फिरवायचं नाही. त्याला एकाच दिशेने एकाच लेवलने फिरवायचं आहे. आपल्याला टर्न टेबल एकाच दिशेने फिरवायचा आहे आणि जी स्पॅच्युला आहे तो एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. याच्याने क्रीम एकदम परफेक्ट आणि एकाच लेवलने लागते, तुम्ही बघू शकता. आणि वरचा जो भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे. क्रीम लावताना तुमच्या केकला जर मधला भाग जो आहे तो वरती आणि साईडच्या कडा खाली झाल्या असतील तर आणखीन त्याच्यावरती क्रीम लावायची आणि एकदम प्लेन असं स्पॅच्युला त्यावरती फिरवून घ्यायचं अलगदपणे. तर साईडला सुद्धा कुठे कुठे जिथे क्रीम कमी जास्त झाली आहे तिथे मी आणखीन थोडी थोडी क्रीम लावून प्लेन करून घेत आहे. आणि वरचा भाग, जेव्हा पण आपली एक्स्ट्राची क्रीम असते ती क्रीम आपण साईडला काढून घ्यायची, एका स्क्रॅपरला किंवा वेगळ्या भांड्यामध्ये काढायची. तर बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही आयसिंग करून केक एकदम परफेक्ट बनवू शकता. तर आपली आयसिंग रेडी झालेली आहे आणि साईडला जी क्रीम लागलेली असते एक्स्ट्राची ती आपल्याला काढून घ्यायची आहे. केक पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे. आता यानंतर तुम्हाला कोणती डिझाईन बनवायची असेल तर बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.